नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर, ज्याचं नाव आहे फेरफटका विथ सेड. तर आज एक नवीन संडे आहे आणि एक नवीन राईड आहे आणि काही नवीन मेंबर्स पण आहेत आपल्यासोबत, जे आपल्याला या राईडमध्ये कंटिन्यू करणार आहेत आणि अख्खा दिवस मजा असणार आहे. कारण की आपण चाललो आहे अलिबागला. वन डे रिटर्न राईड आहे आणि म्हणजे भरपूर स्पॉट्स कवर करणार आहेत. ऑलमोस्ट 6 ते 7 स्पॉट कवर करायचं थोडं आमचं टार्गेट आहे. आता वाजले सकाळचे 5:30 आणि थांबलो आहे तर बाकीचे मित्र येण्यासाठी. ते आले की निघू आणि संदेश थांबला आहे, त्याला पिकअप करून मग तिकडनं राईड कंटिन्यू करू. सो मोस्टली डिरेक्ट आपला अलिबागचा स्टॉप असेल. अलिबाग. सो डिरेक्टली आमचं चाललं आहे की फर्स्ट जो स्टॉप असेल तो अलिबागलाच घ्यायचा, तिकडे ब्रेकफास्ट करायचा आणि मग त्यानंतर कारण आम्ही अलिबागला चाललो. तर फर्स्ट जो आपला स्टॉप असेल तो अलिबागचा आहे, तिकडेच ब्रेकफास्ट करायचा आहे आणि मग तिकडनं फिरायला सुरुवात करू. बघू कशा काय काय गोष्टी होतात, कुठे स्टॉप येतो आहे, मध्ये मध्ये थांबू, सगळं आपण दाखवायचा प्रयत्न करतो मी जेवढं जमेल तेवढं. कारण की रस्ता तर सेम आहे ज्या रस्त्याने आपण गेलेलो. तर बघू. आपल्यासोबत प्रथमेश असणार आहे आणि गौरव आणि सुशांत असणार आहेत. ते लोक पण येत आहेत, त्यांच्यासाठीच थांबलो आहे. सुशांत ॲज युजल झोपला आहे. त्याला उठवणं हा खूप मोठा टास्क आहे. लेट्स सी आता 5:30 वाजले, तो किती वाजता येतो. गरमीचा महिना चालू आहे पण तरी पण तिकडे म्हणजे डोंगर जो दिसतोय त्यात एवढं धुकं आहे तिकडे आणि एवढं म्हणजे सुंदर वाटतं ते. मे बी फोनमध्ये कॅप्चर होणार नाही, बट डोळ्यांना जे आम्ही बोलला ना की सुख भेटत आहे. या पूर्ण पॅचमध्ये एक सगळ्यात फेवरेट पॅच आहे, तो आपला बर्ड सँच्युरीवाला आहे. तो आता चालू होईल पुढच्या 5 मिनिटात. कर्नाळा बर्ड सँच्युरी आपलं चालू झालंय आणि थोडंसं ट्रॅफिक म्हणजे मुव्हिंग ट्रॅफिक आहे. एकदम छोटासाच घाट आहे हा, पण एवढा सुंदर रस्ता आहे. आधी पण जेव्हा जुना रस्ता होता ना तो पण खूप सुंदर होता आणि हा रस्ता पण इव्हन एवढा मस्त आहे. तसं तर एकदा कळंबोली सोडलं, म्हणजे कळंबोली सोडल्यानंतर बेसिकली जिथनं आपल्या मुंबई गोवाचा रस्ता चालू होतो ना तिथून तुम्ही कुठेही जा, सगळ्यांच्या तोंडातनं फक्त एकच होतं, भाई काय रस्ता आहे, किती मस्त वाटतंय. कारण की जीव लागला इकडे लोकांचा. नाश्त्याचा ब्रेक डिरेक्टली अलिबागला घेतला आता आणि ते पोहेवाची केंद्र आहे, पोहे उपमा वगैरे आहे. काय भावा कसं वाटतंय? गार वाटतंय. सुशांत
उपवास होता आता सोडला आता डायरेक्ट 3 तासाने 3 तासाने 3 डायरेक्ट. तासाने डायरेक्ट उपवास सोडला होता बाबा. आमची राईड अशीच असते बाबा, उपाशी. नाही उपाशीचा प्रश्न नाही इथे. कसं वाटतंय अशी राईड नको, मित्रा? रिक्षा राईड आता आम्ही सोडतो. सगळे आता खजूर आणि पाणी पिणार पहिला आणि नंतर मग नाश्ता करतो. कोण कोण काय काय खाते ते बघू. मस्त एकदम पोटभर नाश्ता झालाय आत्ता जस्ट इकडेच. हे आहे कमळ सेवा संस्था संचालित पोळी भाजी केंद्र. म्हणजे पोहे, उपमा आणि इडली वगैरे हे सगळं भेटतं. पण ठीक आहे, छान होता. समोरच बीच आहे आणि फोर्ट आहे. फर्स्ट आपलं डेस्टिनेशन. तर आता अंकित तर बोललं की इकडे गाड्या लावून मग पुढे चालत जायचं आहे. लेट्स सी किती लांब आहे काय आयडिया नाही. हिमालयन दिसत पण नाही कुठे. दिसली 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 दिसली. पाणी भरलंय हां भरती आज चालत नाही राहू शकत. कुठे आहे समुद्र? बोटी नाही राहू शकत. समुद्र बोलतोय त्या तिकडे जायचं आहे. तिकडे जायचं होतं पण आता पाणी भरलं त्याच्यामुळे बोटने जावं लागेल असं अंकित बोलतोय. तर काय करायचं ते बघतो आता. काय बोलतो? बोटने जाऊ शकतो. बोट चालू झाली. उलट बरं आहे बोटने जाऊया. आम्ही तर बोलतो आता बोलतोय बोटने जाऊया असं पण चालायला तर नाही लागणार कमीत कमी. चालायला कमी लागेल बोटने गेलो तर. चालत गेलो तर काय चालत जाऊच नाही शकत. बाकीचे येत आहेत. डिसिजन घेऊया. येऊ देत ना. आम्ही तर पोचलो दिलो का तिकडे मागे आहेत ते येत आहेत आणि तिकडे धनंजय आहे. तर पाणी वाढलेलं त्याच्यामुळे असं ठरलं आहे की आम्ही नाही जात आहे तिकडे फोर्टवर. सुशांत बोलला तर आम्ही पोहोच जाऊ शकतो. सर तुमचं पडलं बटन 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 तुषार व्हॉट इज दिस यार? हे माझं नाही रिमोट, तुषारचं आहे. काय झालं मित्रा इकडे? माझ्या बाजूला त्याला गाडीनं लावायला भेटली ना म्हणून तो नाराज आहे. काय झालं मित्रा? खूप ऊन आहे खूप. बाबूचं ऊन लागतंय. अरे बोललेलो मी अमावस्या येऊ नका. पाणी भरलंय ना. गेलो आपण? नाही गेलो ना. अरे मग चालत जायचा होता रस्ता. पाणी तर इथेपर्यंत आलंय. बोटने जाऊ शकतो. बोटने जाऊ शकतो. चल उंटाने जाऊया म्हणतोय तुम्हाला. ऐकत नाही. पण तो रेडी होईल का? अरे भाड्याने भिका देऊ. पैसे ठेवतो उंटावर. गाडी ठेवतो इकडे. नक्की चल. पैसे देऊ घेऊ विकत घेऊ. गाडी ठेवतो. पैशाने नाही भेटणार. रिटर्न उंटाने जायचं जोगेश्वरी. उंटाने. हे का काढलंस तू? याच्यात मला काय माझी मर्जी माझी बॅग. आता परत लावायला लागणार. तो पहिला सावलीत जातो. सावलीत एवढं ऊन आहे ना हालत खराब झाली. सावलीत जाऊन थांबतो आणि पुढचा आता स्पॉट जो आहे बाबा थांबा. त्याच्याबद्दल थोडं कव्हर करतो. त्याला मॅप पाठवायला कशा? अरे ह्याला एक तर समजत नाहीत रस्ते. ह्याला कुठे मॅप पाठवू? हा येडा आहे भावा. सकाळी काय माहिती काय पाठव. 5:30 वाजल्यापासून हे चालू आहे. हो कारण की त्याचं डिव्हाइस कनेक्ट आम्ही नाही होत कनेक्ट आहोत दोघे. ह्याच्या डिव्हाइसचा प्रॉब्लेम अरे आता करून गेलो मग आता थांबतो. तो गेला कुठे पण आमचा काय तोबा आमचा कारागीर गेला कुठे. ए, हा. कारकून राजा आमचा यावनी इकडे यावनी थांबतच नाही काय. अरे हा गाडी मजबूत वाटतोय.
आउटफिट चेक. तो अर्धाच गेअर मध्ये आले बा. 100 किलोमीटर बघा. एक काम करा, तुमच्या सगळ्यांचे ब्लूटूथ उडवा तुमचं. त्याने तुला खराब व्हायला दिले बाबा. अरे कनेक्टेड होतं. फॉर्मॅट मारलं मी सकाळीच. अँड्रॉइडच्या चक्करमध्ये. ॲपलवरून उडवून टाकलं. लगन. ही हवा लागली काय बरं वाटलं रे. अरे रा 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 खड्डे. लवली. खड्डे 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 खड्डे. आई का येस माय ब्रो. इथे जेव्हापासून अलिबाग एंटर केला आहे तेव्हापासून आम्हाला फक्त आणि फक्त मंदिरच दिसत आहेत. प्रत्येक एक असे 2-2 किलोमीटरवरती 1.5 किलोमीटरवरती मंदिर आहेत. आणि ते म्हणजे असं आहे की त्यांचे कलर्स पण एवढे, मंदिराला जे बाहेरनं कलर केले ते पण एवढे युनिक आहेत. छोटी 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 मंदिर आहेत. चौलला पोचलो आहे इकडे. आणि ते शिवदत्त मंदिर आहे तिकडे आलं आहे. मंदिर तर खूप सुंदर आहे. आणि आपल्या गाड्या अशा लागल्यात सगळ्या आतमध्ये. गरमी अनबीटेबल आहे. खूप जास्त गरम आहे. काय का रे मित्रा. कितव्यांदा विसरलायस तू चावी खिशातच. दुसऱ्यांदा खिशात चावी विसरला. हा राहू दे. जाऊन आलो. आणि त्यानंतर आता इकडे अखंड धुनी आहे. खूप मस्त असं दर्शन झालंय. आणि आता निघालो इकडनं. जवळच दत्त मंदिर आहे. हा इकडनं मागेच मंदिर आहे. मस्तच ऑफ रोडचा पॅच आहे. श्री दत्त मंदिरला आता चाललोय. आणि ह्या आधी आम्ही गेलेलो शिवदत्त मंदिरला. डोंगरावरती कुठेतरी वरती मंदिर आहे. अंकित जाऊन आला आहे त्याच्यामुळे आय थिंक त्याला माहिती आहे. अंकित आमच्यातला डोरा द एक्सप्लोरर आहे.
श्री दत्त मंदिरकडे रस्ता. हा रस्ता कुठून येतो? ओके, तर हा रस्ता येतो वराडगाववरनं, वराड नाकावरनं. हां, तो मागचावाला जो आता दाखवला तो वराडेवरनं की वराड समथिंग नाव आहे, तिकडून येतो. आणि आता जिकडनं आम्ही आलो तो रस्ता चौलवरनं येतो. तेच जे आंबेवळी चौलमध्ये जे आहे तिथून तो आता जिकडनं आम्ही आलो तो रस्ता आहे. खूपच स्टेप आहे आणि खडी आहे त्याच्यामुळे थोडासा नाही, फर्स्ट सेकंडच चालवायला लागेल अशा रस्ता. उडवली आहे मी खडबुडी. असा रस्ता आहे, एकदम असा. पूर्ण उभं चढण आहे. 65-70 डिग्रीचा स्लोप आहे. असा पूर्ण, असा पण नाही, असा आहे. उतरताना खरी मजा येईल इकडे, कारण की रस्त्याला खडी पण आहे. तर मस्त आहे पण ऊन. आणि आताशी आम्ही अर्ध्यावरती आलो. भगवान माया, हे तर एक्स्ट्रा यांच्याकडे 50 किलो संदेश. मस्त प्यायला ये माय. हे कुठे चांगला बोले. हे बाबा, आणि पिओगे. हॅलो फ्रेंड. मी झोपलोय रे. काय झालं? झोपलोय मी. आपलं इधर एक बंदा भेजा है. वाह मित्रा वाह. आईस्क्रीम सोडा, व्हॅनिला फ्लेवर. व्हॅनिला अमेरिकन नट्स आहे. हेझलनट. टाइम लगेगा, अगला डेस्टिनेशन आने में टाइम तो लगेगा. आम्ही आता त्या जागेवरती आलो आहे. म्हणजे बोलण्यासारखं असं काय नाही, कारण की जस्ट हॅव अ लुक ॲट इट. च्या बाईक्स लागले तिकडे आणि हे आहे समोर इथे मंदिर.
अग्निकुंड पहिलं तिकडे पंखायन बाहेर शेवटचा ते अग्निकुंड आहे, ते आग्नेय दिशा अग्निकुंड म्हणजे होमकुंड आहे ते. नंतर इथे कुठेतरी थोड्या भागात वायुकुंड आहे, आणि तिसरं ते पर्जन्यकुंड. तर हे कधी उघडायला नाही, पर्जन्यकुंड एकदा उघडलं होतं म्हणतात 1940 साली, 39 का 40 साली. त्या दिवशी पाऊस नाही पडला, जुलै महिना गेला तरी पाऊस नाही. मग तो पाऊस कोण आपल्याला पाठवतो, तर त्या देवाच्या नावाने तिथे होम करतात. ते वरचं कवर आहे ते काढून ते होम करतात देवाला. ते त्याला त्या देवाला सांगत बाबा पाणी येऊ दे, पाऊस येऊ दे लोकांना, नाही तर मग सगळे पाण्याशिवाय काही जगू शकत नाही ना. मग त्यात होम केल्यानंतर तो पाऊस पडायला लागला, असं हे आहे. म्हणजे पूर्वीच्या ऋषीमुनींनी सांगितले तुम्ही होम करा त्या देवाच्या नावाने. त्यात एक आहे की तो देव तुम्हाला पाणी पाठवेल, थंडी असेल, आगच नसेल तर आग पण पाठवेल, असा प्राणवायू नसला तर प्राणवायू पाठवेल. असं तिन्ही गोष्टी म्हणून ते निसर्ग आपल्याला निसर्गात तिन्ही गोष्टी पाहिजेत प्राणी जगणार कुठलाही. तर ते ऋषींचा तो हे होतो, जंगला बिंगलात राहायचे त्या काळात. पाऊस नाही येत मग आपण हा होम करू, देवाला सांगू, वरून राजाला सांगू पाणी पाठव पाऊस. मग ते त्या पाऊस पडायला लागतो म्हणतात. कारण ते जे निर्णय त्याच्यामध्ये हे टाकतात ना, लाकडाचे तुकडे वेगवेगळे, पिंपळ बोला, वड बोला, जे औदुंबर असे त्या हे टाकतात, त्या समिधा म्हणतो त्याला. त्या धुराणी धूर आकाशाचा वरती गेला की ते वातावरण बदलतं आणि तिथे मग पाऊस, उष्णता निर्माण होते आणि ती पोकळी तयार होते ना, आणि पाऊस पडतो. तिथे मग ढग येतात, ते हवेने हवा तिथे जमा होते, त्याच्यावरून पाण्याचे ढग येतात आणि पाऊस पडतो सगळीकडे. असं ते हे आहे. आणि देवाच्या नावाने आपण ते हे करतो म्हणून ते तो आपल्याला पाठवेल, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून माणूस जगते ना. सौलला पोचलो, म्हणजे सौलला आलो आहे. मंदिरातून निघालो, रामेश्वर मंदिरातून, आणि आता जेवायचा ब्रेक घेतला आहे. आणि गेस वॉट, हा रोड आहे बाहेर आणि त्याच्या बाजूला इकडे हॉटेल. पण जेव्हा पार्किंगसाठी आतमध्ये आलो, इकडे गाड्या सगळ्या इकडेच लागल्यात, तेव्हा कळलं की इथे अशी पण सिस्टम आहे. आणि हे खरंच इकडे अलिबागला हायबाग झाला जेवण बघ ना तू मुळात ही वाईफ कशी आहे ही वाली. काय बोलला बाई तू? मस्त थंड वाटतंय. आता जेवण ऑर्डर करतो आणि पुढे अजून 2 स्पॉट बाकी आहेत, 2 की 3 स्पॉट्स बाकी आहेत. ते झाले की तिकडनं मग परत बॅक टू होम. संध्याकाळी होईल ना ऑलमोस्ट आपल्याला पोहोचायला. हां, जेवायला अजून 1-1.5 तास जाईल. जेवायला 1 तास जाईल. तिकडनं निघालो की अजून 3 स्पॉट बाकी आहेत, त्यानंतर घरी. काम खूप ऊन आहे. हॉट अँड सॉर, नॉट स्वीट अँड सॉर. हे बघा, जसं मी बोललेलो, इथे सगळीकडे मंदिरच मंदिर आहेत अलिबागमध्ये. हा, अशी शांत दुपार, सोबत मित्र, आपली गाडी आणि न संपणारे रस्ते. क्या बात है, वाह 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 वाह. म्हणजे हे थोडंसं किती सुंदर आहे हे. असं आयुष्य जगण्यासाठी एव्हरी संडेला जरी आपण कुठे गेलो तरी काय गम नाही, कारण की जेवढ्या मेमरीज इकडे कलेक्ट होतील त्या तो जो घरात बसून आराम केलेला त्याच्या वर्थ असतील. आहे मग रस्ता छान आहे, पण थोडेसे टर्न्स रिस्की आहेत. सगळं मला काय क्लीन दिसतच नाही समोरचं. जसं आपण आपल्याकडे जसं आहे ना की इवन अनुस्कुराने पण येताना समोरचं क्लीन दिसत होतं, बट इकडे डिरेक्ट असे आहेत स्टिफ टर्न एकदम.
माता थोडी बाजू द्या. किती क्यूट आहे ती, छान बघ छोटीशी. किती क्यूट आहे छोटीशी एकदम. इकडे अजून एक आहे. चला, तुम्हाला लांबून थोडं मे बी दिसला नसेल, बट राईट साईडला अख्खा समुद्राचा पॅच आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता. अरे घोडोबा रस्त्यात अशी केलीस का? I'm here with you, babes. काय नेक्स्ट राईड काय बोललास? गोवा. हे नेक्स्ट राईड गोवा बोलतोय रे हा मित्रा. मित्रा नेक्स्ट राईड गोवा. बसशील ना? प्रॅक्टिस बाईक पहिले पार्टी भाईला बोल, पहिला बाईक चालवायला बसशील ना गोवापर्यंत बाईकवर? सकाळी मला चहा नाश्ता द्या, बाकीचं काय मी बघू. का रे असं का बोललास तू? सकाळी मला चहा नाश्ता द्या. दिलात नाही त्याला चाय नाश्ता सकाळी. बाईला उपाशी घेऊन आला ना बाईच्या. असं उपाशी पोटी करून घेऊन जातं मला काय? वाटलं आता खजूर आणि पाण्यामध्ये भागवतात. तूच घेऊन आलास त्याला उपाशी पोटी आणि आता आम्हाला विचारतोस. बाईच्या डोक्यावर बुद्धाच्या बिस्किट आलं. चल 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 डीजे चल, टाक, जाणार तो थांबेल. अजूनपर्यंत जेवढ्या जागा गेलो अलिबागमधल्या, ही सगळ्यात बेस्ट जागा आहे. सगळ्यात बेस्ट. असा व्ह्यू कुठेच नाही भेटला आम्हाला. होय 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 होय. आम्ही चाललो आता वरती कोरलाई फोर्टकडे. एक रॅन्डम रील सजेशन आलेलं, ते बघून आम्ही ठरवलं की इकडे येऊया. बट वर्थ इट. आणि आजचा सनसेट इकडनंच बघून निघूया. छोटासा रस्ता एकदम. हा एंट्रन्स आहे. वरती फोर्ट तिकडे आहे, बघू शकता. हा एवढा मोठा फोर्ट आहे. आणि हे समोर लाईट हाऊस आहे. पण आता थोडासा लेट झाला आहे, पाणी वगैरे सगळं चालू आहे. थोडासा लेट झाला आहे, त्याच्यामुळे आम्ही फक्त इकडे वरती लाईट हाऊसला जाऊ आणि जास्त वेळ टाईमपास नाही करणार. 15 मिनटं थांबून फोटो वगैरे काढून लगेच निघू. कारण की उद्या परत मंडे आहे, कामाला जायचं आहे. तर लवकरच घरी पोचायला ट्राय करू, सो दॅट सगळे आराम करतील आणि परत मग उद्या कामाला जाऊ शकतील. सो एकदा वरती पोचलो की मग परत एकदा व्ह्यू दाखवतो. तिकडे वरती फोर्ट आहे. हां, फ्लेक्स पॅराशूट आणलाय मी. उडी मार डायरेक्ट इकडनंच. पॅराशूट आणलंय खालीच आहे रे. पॉवर बँक आहे, दे ना भाई. मी बघतोय लागतोय की नाही.
पॉवर बँक आहे मी तुला वायर ताकद. वायर आहे ना. आहे आहे सर. परत जाऊ शकतो एकदा. हो हो परत जाऊ शकतो. एक गोष्ट चांगली आहे, हेल्मेट आहे तुझ्याकडे. इंटरकॉम इज मस्ट. मजा येते ना intercom मध्ये? ऍटलीस्ट कळतं पुढचा कुठे आहे, मागचा कुठे आहे, काय करतोय. आणि कंटिन्यू बोलत राहिलो तर कसं रस्त्यावर तुझा खड्डे. रस्ता निघून जातो लगेच, समजत नाही. सकाळी जाईपर्यंत कंटाळा आला, इंटरकॉम बंद होता. आता येताना काय नाही. आता मजा येते. त्यांना ॲक्च्युली त्या ब्ल्यू आर्मर टीमने सपोर्ट केला ना. त्याने ऑन कॉल, व्हिडिओ कॉलवरती स्टोअर स्टाफला ट्रेनिंग दिलं पाहिजे. त्या लोकांना काय माहिती नाही. त्या लोकांना काय माहितीच नाही. ॲक्च्युली झालेलं असं की ह्याचा इंटरकॉम कनेक्ट होत नव्हतं, तर मी दुपारपर्यंत तो खूप वेळ हेच करत होता, सॉर्ट आउट करत होता की इंटरकॉम कसा चालू होईल आणि बाकी गोष्टी सगळ्या. त्यानंतर त्याने टीमला फोन केला, मग त्यानंतर त्याचा इंटरकॉम कनेक्ट झाला. आता थोडं इझी राईड चाललं आहे, थोडा काळोख झाला आहे. वडखळला पोचलो आम्ही, थोडासा नाश्ता करतो आणि लगेच निघू, कारण की आता घरी पण जायचं, दमलो आहे थोडेसे आणि ते तिथं कामाला पण जायचं आहे. तर पुढची अपडेट डिरेक्टली घरचीच असेल. सो भेटूया लवकरच. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आहे. काल आपण गेलो होतो अलिबागला संडे राईडला आणि थोडासा उशीर झाला रात्री यायला, कारण की आम्हाला अलिबागवरनं निघायलाच उशीर झालेला. त्यामुळे रात्री मी व्हिडिओ जास्त म्हणजे कंटिन्यू केला, ब्लॉग केला नाही, बिकॉज काळोख होता आणि दाखवण्यासारखं काहीच नव्हतं. सो मी ठरवलं की सकाळी जे काय असेल ते व्हिडिओ क्लोजिंग करेन आणि लवकरच एक नवीन राईडचं आमचं प्लॅनिंग चालू आहे, तर ती ठरेल आणि आय होप लवकरच राईड करू. सो टिल देन स्टे ट्यून्ड. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.